कुठे गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात पोलीस माओवादी यांच्यात मोठी चकमक झाली। 3 माओवाद्यांना ठार मारण्यात यश आलं। बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात 500 पेक्षा जास्त जवानांनी माओवाद्यांच्या मोठ्या कॅडरला या ठिकाणी घेरलेलं आहे। 2 तासांपासून सुरू असलेल्या चकमकीत 3 माओवाद्यांचे मृतदेह घटनास्थळी सापडलेत। अजूनही चकमक सुरू आहे। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांना अधिक विचारूया। महेश, काय अधिक माहिती या चकमकीविषयी? सुवर्णा, छत्तीसगडचा गडचिरोली जिल्हा हा छत्तीसगडच्या बिजापूर जिल्हा हा गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे। त्या ठिकाणी बिजापूर, नारायणपूर, दंतेवाडा हा जो कॉरिडॉर आहे, बॉर्डर एरिया, या ठिकाणी घनदाट जंगलात माओवाद्यांचं मोठं लोकेशन, काही मोठे नेते असल्याची माहिती मिळाल्यानंतर तीनही जिल्ह्याचे सिक्युरिटी फोर्सेसने जॉईंट ऑपरेशन आज सकाळपासून या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे। त्यामध्ये 500 पेक्षा जास्त जवान आहेत, त्यांनी या भागाला घेरलेलं आहे आणि दोन्ही बाजूने चकमक सुरू आहे। या बेछूट दोन्ही बाजूच्या गोळीबारामध्ये 3 माओवाद्यांचे मृतदेह त्या ठिकाणी पडलेले आहेत। त्यासोबतच काही ऑटोमॅटिक वेपन्स सुद्धा या ठिकाणी सापडलेले, यामध्ये इन्सास आहे, 303 आहे आणि इतर बंदुका आहेत। सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे, मात्र दोन्ही बाजूने गोळीबार सुरू आहे। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांवर सुरक्षा दल मोठ्या प्रमाणात आक्रमक होत आहेत। 2 दिवसापूर्वी गुरुवारी 26 माओवाद्यांना याच बिजापूर जिल्ह्यात ठार मारण्यात सुरक्षा दलांना यश आलं होतं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही सापडला होता। मारले गेलेले माओवादी 1 कोटी रुपये बक्षीस असलेले माओवादी होते आणि त्यानंतर माओवाद्यांच्या विरोधात सतत आता सुरक्षा दल अभियान राबवत आहे। बरोबर, आणि चकमक जसं तुम्ही सांगताय अजूनही सुरू आहे। महेश, तुर्तास धन्यवाद, तुम्ही ही माहिती दिलीत त्याबद्दल।